नमस्कार. राजकारणात खोट्याला मोठा भाव असतो हे आपल्यालाही माहीत असतं. जे खोटं वागतात तेच मोठे होतात असं अनेकांच्या बाबतीत आपल्याला दिसलेलं आहे. पण किमान मुख्यमंत्री, पंतप्रधान अशा पदावर बसलेल्या व्यक्तींनी खरं बोलावं अशी सर्वसामान्याची अपेक्षा असते. नाही ती आणि असायलाही हवी ना. याचा अर्थ असा नाही की कुणी खोटं बोलतं असा दावा आम्ही करत आहोत, पण अपेक्षा तर आहे ना अशी. त्यांच्या प्रत्येक विधानाला एक वेगळी किंमत असते, एक वेगळं महत्त्व असतं. त्या महत्त्वाच्या पदावर बसलेली मंडळी नाही. अलीकडच्या राजकारणात खरं बोलण्याची अपेक्षा कोणाकडून करावी हाच खरं तर आता सामान्य माणसांना पडलेला मोठा प्रश्न असतो. त्यातच गेल्या 2 दिवसापासून जे काही सुरू आहे ना ते सगळं काही धक्कादायक आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धादांत खोटं बोलत असल्याचा आरोप विरोधकांनी केलेला आहेच, शिवाय त्याचे पुरावे देखील दिलेले आहेत. अवघा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी हे सगळं काही पाहत आहे. कोणी तोंडात बोट घालत आहे तर कोणी थक्क होऊन हे सगळं काही पाहत निस्तब्ध निशब्द आहे. आता बदलापूर इथं चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेतून मुख्यमंत्र्यांच्या खोट्या बोलण्याचा विषय पुढे आला. बदलापूर इथं 2 अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. संतापले आहेत लोक. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे आणि याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने 24 ऑगस्ट रोजी म्हणजे उद्या महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे. आता बघा, लाडकी बहीण योजना जेवढी चर्चेची ठरली ना तेवढी ती वादाचीही ठरली. बदलापूरच्या घटनेनंतर तर आम्हाला तुमचे हे 1,500 नकोत, आम्हाला सुरक्षा द्या, सुरक्षा असा प्रकारचा आक्रोश याच लाडक्या बहिणी करू लागल्या आहेत. आता मुख्यमंत्र्यांनी यावर बोलताना एका घटनेचा उल्लेख केला बघा, आणि काय सांगितले त्यांनी? महिलावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला 2 महिन्यात फाशीची शिक्षा सुनावली गेलेली आहे. म्हणजे मावळमधील एका घटनेचा त्यांनी संदर्भ दिला होता. आता मुख्यमंत्र्यांनी सरकार आणि पोलिसांचं कौतुक केलं खरं, पण 2 महिन्यात शिक्षा दिल्याचा मुद्दाच साफ खोटा असल्याचं विरोधकांनी पुढे आणलं. एकीकडे राज्यातील वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांवरून संतापाची लाट उसळलेली असताना दुसरीकडे मुख्यमंत्री मात्र खुलेआम भर सभेत जनतेशी खोटं बोलून स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेत आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक्स म्हणजे पूर्वीचं ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आणि राज्याचे मुख्यमंत्री फेक नरेटिव्ह पसरवत असल्याचा आरोप त्यांनी जाहीररित्या केला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फेक नरेटिव्ह पसरवू लागले आहेत याचा पुरावा असं त्यांनी म्हटलं आहे. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला 2 महिन्यात फाशी दिली असं भर सभेत धडधडीत खोटं बोलतात. मुख्यमंत्र्यांनी सांगावं, महायुती सरकारच्या काळात 2 महिन्यात कोणत्या आरोपीला फाशी दिली? शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून बलात्कारी तर सोडा, इतर कोणत्या प्रकरणातील आरोपीला 2 महिन्यात फाशी झाली त्या आरोपींची नावं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावीत असं थेट आव्हान विजय वडेट्टीवार यांनी दिलं. हे महाविनाशी सरकार आल्यावर फक्त SITची स्थापना होते, त्याचा अहवाल येतो का? कारवाई होते का? मुख्यमंत्री खुलेआम भर सभेत जनतेशी खोटं बोलून स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेण्यात पुढे आहेत. मुख्यमंत्री महोदय, बलात्कारासारख्या प्रकरणात तरी न केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नका हो, असा टोलाही विजय वडेट्टीवार यांनी लावला आहे. खरं तर मुख्यमंत्री म्हणाले त्याप्रमाणे अशी कुणालाही 2 महिन्यात फाशीची शिक्षा दिलेली नाही. शिंदे गटाने यावर सारवासारव करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे, पण सत्य हे सत्यच असतं हो. तेवढी म्हणजे कधीही सत्य जे असतं लपून राहत नाही आणि तुम्ही न बाहेर काढता देखील ते कधी कधी आपोआप समोर येऊन पडतं. आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ती घटना मावळमधली आहे बा. 6 वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराचा तो गुन्हा होता. हा गुन्हा 2 ऑगस्ट 22 मध्ये घडलेला होता आणि 22 मार्च 24 रोजी याचा निकाल आलेला होता. अर्थातच जलदगती न्यायालयात हा खटला चालला, त्यामुळे जवळपास 2 वर्षात निकाल आला. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं तसा 2 महिन्यात हा निकाल आलेला नाही, त्यामुळे त्यांचा खोटेपणा उघडा पडला.
बदलापूरच्या संदर्भात आणखी एक खोटेपणा असा समोर आला आहे। विशेष म्हणजे हा खोटेपणा कोणी राजकीय विरोधकाने केलेला नाही, हे लक्षात घ्या। महायुती सरकारच्याच पोलिसांच्या कागदातून समोर आलेला आहे। बदलापूर इथली अमानवीय घटना जेव्हा समोर आली तेव्हा लोक संतापले, चिडले। आता हे चिडलेले लोक रस्त्यावर उतरले, आंदोलन भडकलं। अहो साहजिकच आहे ना, शाळेत गेलेल्या चिमुकल्या मुलीशी घडलेल्या घटना या हादरवणाऱ्या होत्या। आता तर ही घटना दाबण्याचा कसा प्रयत्न झाला याचा खुलासा पीडित कुटुंबानेच केला आहे। धक्कादायक आहे ते। त्यामुळं सरकारचा खरा चेहरा तर उघडा पडला। अहो जे आंदोलन झालं ते राजकीय आंदोलन होतं असं सांगण्याचा प्रयत्न देखील शिंदे गटाकडून करण्यात आला। अहो मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी देखील तसंच सांगण्याचा प्रयत्न केला। काय आंदोलन करणारे लोक हे बदलापूरचे स्थानिक नव्हते तर ते बाहेरचे होते असे सांगण्यात आलं। म्हणजे ते राजकीय कुणीतरी पक्षाच्या म्हणजे असं जे काही त्यांना भासवायचं असेल। अहो पण पोलिसांनी ज्या आंदोलकावर गुन्हा दाखल केले, ज्यांना अटक केली ते बदलापूरचे आहेत हो। मुख्यमंत्री खोटं बोलले हे पोलिसांच्याच कागदपत्रावरून समोर आलं। मग काय विरोधकांनी पोलिसांची रिमांड कॉपीज केली ना व्हायरल आणि म्हटलं हा घ्या पुरावा। आता उघडं पडलं कोण? बदलापूर प्रकरणी केलेलं आंदोलन हे राजकीयदृष्ट्या प्रेरित होतं। यातील आंदोलनकर्ते हे बदलापूरच्या बाहेरचे होते हा आरोप करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी पोलिसांची रिमांड कॉपी बघावी। अटक केलेल्या सगळे आंदोलकांचे पत्ते बदलापूरचेच आहेत। या सरकारला फक्त स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आहे, पण सरकारवर एखादा आरोप झाला की लगेच विरोधकांच्या नावे खडे फोडायचे, विरोधकांना दोष द्यायचा, स्वतः मात्र कोणत्याही घटनेची जबाबदारी घ्यायची नाही असा घणाघातच आता विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। अहो एकाच घटनेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 2 खोट्या विधानांचा आता बुरखा फाटला गेला ना। थाप मारली पण अंगलट आली अशी काहीशी परिस्थिती मुख्यमंत्री यांच्यावर आली। मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तींच्या बाबतीत असं घडू नये हो, पण विरोधकांनी आरसाच दाखवला ना। आता आपण काय बोलणार? त्याचे पडसाद तर राज्यात उमटू लागले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान आणि विरोधकांनी समोर आणलेले हे एकंदर पुरावे पाहून तुमच्या मनात काय विचार आला असेल हो? कृपया कॉमेंट बॉक्समध्ये तुमचा विचार जरूर आम्हाला सांगा, व्यक्त व्हा आपण कमेंट बॉक्समध्ये। आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। असणारच ना तेवढी अपेक्षा तुमच्याकडून। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।